सर्वांना नमस्कार. मावळा मी यूट्यूब चॅनलमध्ये मी अरुण तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि आजचा चर्चेचा विषय आहे एक महत्त्वाचं साधन जे आपल्याला प्रवासामध्ये उपयोगी पडते. आपण आता जो समोर बघतोय तो हा आहे विंडेक कंपनीचा टायर इन्फ्लेटर. टायर इन्फ्लेटर म्हणजे तुम्ही याला छोटा कॉम्प्रेसरसुद्धा म्हणू शकता. तर यामध्ये विंडेक कंपनीने आपल्याला दिले 120 वॅटची मोटर आणि त्याचबरोबर 80 PSIचं प्रेशर मेंटेन करणारा हा टायर इन्फ्लेटर आहे. मित्रांनो, हा आपल्याला असा वापरायचा आहे. आपण आता समोर बघता की 12 वोल्टचा चार्जिंग ॲडॅप्टर जो आपल्याला चार्जिंग पोर्ट गाडीमध्ये दिलेला असतो त्यामध्ये आपण इन्सर्ट करायचा आहे. मित्रांनो, हा इन्फ्लेटर ऑन करण्यापूर्वी आपल्याला गाडीचे इग्निशन ऑन करायचे आहे. आणि इग्निशन जसं आपण ऑन करतोय तसं लगेच हा कॉम्प्रेसर ऑन होऊन जातो. आणि आपल्याला या कॉम्प्रेसरमध्ये 3 स्विच दिलेले आहेत जे आपल्याला ऑपरेट करण्यासाठी मदत करतात. तर त्या 3 स्विचची कामं ही आहेत. एक स्विच आहे आपला डायल ॲडजस्ट करण्यासाठी, आणि दुसरा स्विच आहे लाईट मोडसाठी, आणि तिसरा स्विच आहे पॉवरसाठी. तर यामध्ये आपल्याला प्रेशर मोजण्यासाठी 3 मानक दिलेली गेलेली आहेत. तर त्यातलं प्रथम आहे PSI, दुसरं आहे KPA आणि तिसरं आहे बार. तर PSIचा फुल फॉर्म आहे पाऊंड प्रति वर्ग इंच. हे मानक शक्यतो अमेरिकेमध्ये वापरलं जातं. आणि KPAचा फुल फॉर्म आहे किलो पास्कल. तर किलो पास्कल आणि बार हे मानक शक्यतो युरोपमध्ये वापरलं जातं. तर या इन्फ्लेटरची अजून एक वैशिष्ट्य आहे जे आपल्याला प्रेशर आपण सेट केल्यानंतर ऑटो कट ऑफ मोड यामध्ये दिलेलं आहे. जे आपलं प्रेशर मेंटेन झाल्यानंतर ऑटोमॅटिक बंद होऊन जातं. आणि दुसरी गोष्ट ही आहे की हा इन्फ्लेटर आपल्याला इझिली कुठेही घेऊन जाता येतो. ट्रॅव्हलिंग करण्यासाठी खूप सोपा आणि कॉम्पॅक्ट डिझाईन आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला खूप उपयोगी पडणारं हे इन्फ्लेटर आहे. या इन्फ्लेटरचं अजून एक वैशिष्ट्य हे आहे की बाकीच्या कॉम्प्रेसरचा तर आवाज तसा खूप येतो, आणि हा इन्फ्लेटर आहे खूप सायलेंट, खूपच कमीत कमी आवाजामध्ये हे आपलं काम सुलभतेने पार पाडण्यासाठी आपल्याला मदत करू शकते. तर हा युनिक आणि कॉम्पॅक्ट इन्फ्लेटर आपल्याला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आणि याचबरोबर आपण भेटूया अशाच पुन्हा एका नवीन विषयावर. तोपर्यंत राम राम.